अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 12वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. पहाटे पूर्वीच्या अंधारात आता एका नवीन सुलतानाचं लक्ष दख्खनवर खेळलं. तो दिल्लीचा मोगल सुलतान अकबर. मेवाडच्या राजपुतांची शिकार करून दमलेला अकबर रक्त शोषणाकरता दख्खनकडे वळला. शाहजादा मुरादच्या हुकमतीखाली फौजा दख्खनवर दौडू लागल्या. मोगल, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा यांची सत्तेसाठी आपापसात जोराची झुंज सुरू होती. साम्राज्यासाठी झुंजत होते सुलतान, पण मरत होते मात्र मराठे. दख्खनी फौजेत ते संख्येने जास्त होते. सुलतानांकरता लढायचं आणि मरायचं मराठ्यांनी, आणि रडायचे मराठ्यांच्या विधवा बायकांनी आणि पोरक्या पोरांनी. लढाया क्वचितच थांबत, त्या थांबल्या तरी रोजचे हाल चालूच राहत. सुलतान झुंजत होते साम्राज्यासाठी, मराठे मात्र वतनदारीच्या भिकार तुकड्यासाठी भाऊबंदांचे आणि शेजार पाजारच्या मराठ्यांचेच गळे कापीत होते. या काळचा मराठ्यांचा इतिहास म्हणजे वतनाच्या हडकासाठी चाललेला कुत्ते झुंजीचा इतिहास. गरीब, शेतकरी आणि बलुत्यांवर जिणे जगणारे गावकामगार मात्र हैराण झाले होते. नको झाले होते जिणे त्यांना. मावळ्यांच्या अंगाला कपडा मिळत नव्हता. पिकवलेल्या अन्नावर त्यांचा हक्क उरत नव्हता. तो हक्क लुटारू फौजेचा. धान्यावर, बायकोवर आणि स्वतःवर तरी त्यांचा हक्क होता कुठे? चीड येत होती, पण बोलायचे त्यांना धाडस नव्हते. पण बोलून दाखवणारा गोरगरिबांचा एक नात त्याही कठीण काळात पैठणमध्ये जन्माला आला होता. मोकळ्या मनानं सर्वांना भोवती जमवून तो विठ्ठलाची भक्ती करी. महारा पोरांवरही मनापासून प्रेम करी. कथा कीर्तन करी, पुराण सांगे, भागवत सांगे. सांगता सांगता सुलतानांचा असह्य जाच भागवतातच गुंफून बोलून दाखवी. तो म्हणे, एशिये वर्तता मोहस्थिती, पूर्ण कळीची होय प्रवृत्ती. तेव्हा नीचते राजे होती, प्रजा नागविती चोर प्राय. अपराधे विणते वितंड, भले त्यासी करीती दंड. मार्गस्था करीती कोड, करीती उदंड सर्वापहरण. गायी ब्राह्मणासी जाण, पीडा करीती दारुण. क्षेत्रवित्त दारा हरण, स्वार्थे प्राण घेताती. हे दुःख बोलून दाखवताना लोकांचा तो नाथ लोकांच्याही नादानीबद्दल कानपिळ्या देत असे. दावल मलकाची पूजिती गदा, वर्षातून फकीर होती एकदा. मग डोला होता थंड हाती मलिदा, तुर्कांचे खरकटे. बादशाही जुलमांची रास चढत असतानाही ब्राह्मणांचे सोळे ओळे, क्षत्रियांची लाचारी, वैश्यांची लांडी लबाडी कमी होत नव्हती. सामान्य जनांना कोणाचाही आधार नव्हता. सर्वच बाजूंनी गांजणूक होत होती. प्रेमाचे शब्दही महाग झाले होते. या सर्वांची गोड बोलत होते एक नाथ. ही स्थिती समाजाची होती. कित्येक पवित्र तुळशी वृंदावनेही भांगेच्या वनवासात पडली होती. कुणाचे तिकडे लक्ष जाणार? कुणी स्वार्थात बुडाला होता, कुणी अश्रूत बुडाला होता. भागवत धर्माच्या महापुरुषाची समाधीही वनवासात पडली होती. नाथांचं लक्ष आळंदीकडे वासरासारखं खेचलं जात होतं. ते समुदाय घेऊन आळंदीला लगबगा गेले. तिथे पाहतात तो काय, सर्व अरण्यमय. आळंदीचे अरण्य बनले होते. ज्ञानेश्वरांची समाधी या अरण्यातील जाळ्या झुडपामध्ये कुठे लुप्त झाली आहे कोण जाणे. झाडीत शिरालाही रीग नव्हती. एका महान योगी राजाच्या समाधीची ही स्थिती, अनास्था, हे पारतंत्र्याचे वरदान. झाडीत शिरण्याचे कोणाचेही धाडस होईना. नाथ स्वतः ओरबाडे आणि ओरखाडे सोशीत आत शिरले.
त्यांनी समाधी शोधून काढली. झाडी, फांद्या, मुळ्या त्यांनी कापून काढल्या. भागवत धर्माच्या गळ्याला लागलेल्या या मुळ्या नाथांनी काढल्या. समाधीचा जीर्णोद्धार केला. वारकऱ्यांची पताका उभी केली. लोक छपत छपत जमा होऊ लागले. विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. नाथांनी ज्ञानेश्वरीची श्रमपूर्वक जुळवणी करून शुद्ध प्रत सिद्ध केली. पिचल्या पिडलेल्या लोकांच्या, महारांच्या सुद्धा घायाळ हृदयावर नाथ फुंकर घालीत. नाथांनी दुःखितांना हाक मारली. जखमा झाकून लोक नाथांभोवती आणि विठ्ठलाभोवती जमू लागले. टाळ मृदुंग पुन्हा वाजू लागली. मंदावलेला आवाज धीराने वाढत चालला. नाथांच्या भजन कीर्तनामध्ये लोकांना समाधान, भक्ती, विरंगुळा आणि सामुदायिक भजन कीर्तनाचा प्रेममय आनंद मिळत होता. त्यात राजकारणाचा गंध नव्हता. धार्मिक विषयाशिवाय दुसऱ्या कशाचाही खल नव्हता. प्रचार नव्हता. करावयाचा म्हटले तरीही अशक्य होतं. धार्मिक आणि सामाजिक जुलूम चालूच होता. पुणे प्रांतामध्ये त्या काळात जनाब मीर मोहम्मद झमाम याने एकट्याने 33 मंदिरे उद्ध्वस्त केली आणि मोठ्या अभिमानाने हा पराक्रमाचा शिलालेख कोरून ठेवला. लोक मुकाट मनाखाली घालून सहन करीत होते. सुलतानांनी न्याय देण्याच्या कामासाठी नेमलेल्या काजीच्या कामात एक काम असा विध्वंस करण्याचेच होते. न्यायाधीशच असे, न्याय कुठे मिळणार? खानदेशामध्ये जिझिया कर जारीनं वसूल केला जात होता. आदिलशाही सुलतानांची राज्यकारभार चालवण्याची जी तत्व तयार करून ठेवली होती त्यात काफर प्रजेवर दडपशाही आणि जुलूम करण्याचा चक्क आदेश होता. सर्व सुलतान सर्वगुण संपन्न होते. गोव्याच्या फिरंग्यांनी तर कहर चालवला होता. त्यांनी तर एका धडाक्यात 600 देवळं लोळवली. जिवंत जाळणे, तेलात तळून काढणे वगैरे जुलूम शिगेला पोहोचले होते. ते कोणता भयंकर जुलूम करतील हे सांगणं अशक्य झालं होतं. चौल रेवदंड्याच्या बाजूसही फिरंगी धुमाकूळ घालीत होते. खून, जाळपोळ, लुटालूट आणि सर्व प्रकारचे अत्याचार रयतेवर सतत चालत. स्त्री पुरुषांना गुलाम करून नेण्यात येईल आणि मायभूमीपासून दूर जगाच्या पाठीवर कुठेतरी विकण्यात येईल. केवळ माणसांवरच नव्हे तर झाडामाडांवरही फिरंग्यांची हत्यारे निर्दयतेने चालत. राक्षसांवर ताण करणारे अत्याचार फिरंगी करीत होते. तरीही गोमांतकाची शांतादुर्गा अशांत होत नव्हती. अशा ठिकाणी, अशा कठीण काळातही विठ्ठलाच्या नावानेही लोकांना एकत्र आणणं बिकट होतं. एकनाथांनी ते सातत्यानं केलं. नाथांना लोकस्थिती पाहवत नव्हती. ते तळमळीने अध्यात्माच्या माध्यमातून शक्य तेवढे शिकवित होते. अभंग गात होते, कीर्तन करीत होती, भारुडे करीत होती, वासुदेवाची, वाघ्या मुरळीची, रोडग्याची गाणी गात होती. शिमग्याची बोंब सुद्धा तळतळून मारित होते. ते परमेश्वराला आर्त हाक मारित होते. समाजाच्या चितशक्तीला ओरडून आवाहन करीत होते. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती भवानीच्या दरवाजावर मुठी आपटून एकनाथ आक्रोश करीत होते. बये दार उघड, दार उघड, बये दार उघड. महाराष्ट्रातल्या सर्व देवतांना आदिशक्तीच्या स्वरूपात पाहून नाथ परिस्थितीच्या भयान अंधारात दार ठोठावित होते. ते ओरडून भवानीला विचारित होते, हे जगदंबे, तू राम होऊन रावण मारलास, नृसिंह होऊन हिरण्यकश्यपू फाडलास, अर्जुनाच्या रथावर बसून गीता सांगितलीस, अनेक संकटाच्या प्रसंगी धावलीस. आता म्लेच्छांनी देवभक्तांना गांजलंय. तीर्थक्षेत्रे भ्रष्टली आहेत. देवदेवता लुप्त झाल्या आहेत. लोकही काम, मोह, क्रोधादी 6 शत्रूंच्या तडाख्यात सापडले आहेत. आणि तू मौन धरून बसलीयस? काय हे? तुला ही आमची अंतर्बाह्य दुःख स्थिती पाहवेनाशी झाली नाही म्हणून का तू दार बंद करून निवांत बसलीयस? माऊली, धाव, कृपा कर, दार उघड बये, दार उघड. नाथांचा आणि अनाथांचा तो आक्रोश महाराष्ट्र भैरवीच्या कानी आदळत होता. राज्य अंधाराचे होते.
16व्या शतकाच्या उंबरठ्यात उभे राहून भवानी पुढे हात जोडून नाथ हाकारीत होते, बये दार उघड, दार उघड, बये दार उघड. आणि अंधारातच दार किंचित किलकिल झालं. अनाथांनी अधीर मनानं हात जोडून टक लावली. किलकिल्या दाराच्या बारीक फटीतून नंदादीपाचा प्रकाशझोत बाहेर पडला. मालोजीराव भोसले. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 12वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55 909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे imagead27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.